हॉटेल सवाई मल्हार अस्सल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो। आज जी काही तुम्ही सभा या गावामध्ये भरवलेली संविधान सभा, तर अशा खूप संविधान सभा लोकांच्या हितार्थ लोकांच्या विचारांच्या कल्याणासाठी आपल्याला त्या गावोगावी भरवावे लागतील। आणि हा जर जागर आपण सातत्याने जर केला नाही तर ही समोर बसलेली जी छोटी मंडळी आहे तर यांच्या हक्कांवर अधिकारांवर उद्या जाऊन गदा येणार आहे। आम्ही भारतीय लोक, मला हे शीर्षकच एवढं आवडलंय की मी त्या शीर्षकाच्या प्रेमातच पडलोय की किती सगळ्यांना एकत्र सोबत घेऊन पुढे जायचा विचार त्या 3 शब्दांमध्ये। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। सर्वांना नमस्कार। या भारतवर्षामध्ये सबंध जगाला शांततेचा, नैसर्गिक जीवन धर्माचा परिचय करून देणारे भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला त्या राजमाता जिजाऊ, शिक्षणाचा दीप बहुजनांच्या घरात अंगणात मोठ्या कष्टप्रद अशा परिश्रमातून पोहोचवणाऱ्या सावित्रीबाई फुले, डॉक्टर आंबेडकरांना जगामध्ये जी काही कीर्ती मिळाली त्या कीर्तीमागे फार मोठा हात असणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी रमाई, ज्या तुकोबांनी आयुष्यभर आपल्या केवळ महाराष्ट्राला नाही तर सबंध भारताला खरा धर्म, खरी भक्ती, खरा देव नेमका कुठे आहे हे अगदी पोट तिलकीनं सांगणारे तुकाराम महाराज, सावित्रीबाईंचा मी आता उल्लेख केला तर ज्या सावित्रीला शिक्षणाचे धडे दिले, सावित्रीबाईंना त्या काळात मास्तरीन बनवलं, आपल्या बरोबरीला सामाजिक कार्यामध्ये तोडीसतोड तिनं कार्य करावं याचं ज्ञानामृत दिलं ते महात्मा ज्योतिबा फुले, बिरसा मुंडा जननायक की इंग्रजांच्या जुलमी राजवटीला आणि बहुजनांचा कैवार घेऊन त्या काळामध्ये जन आंदोलन छेडणारे, चेतवणारे। त्यानंतर आज संविधान दिन आपण या छोटेखानी गावामध्ये साजरा करतो आहे, ते सबंध भारताला आश्चर्यचकित करणारं, जगाला आश्चर्यचकित करणारं, सगळ्यांना बांधून ठेवणारं, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करणारं असं एक जे दस्तऐवज राज्यघटनेच्या रूपानं आपल्याला ज्यांनी दिलं ते डॉक्टर भीमराव आंबेडकर। त्यानंतर याच शहापूर परिसरामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून कामगिरी केली ते किसनबाबा बेहेरे। त्यानंतर याच शहापूर परिसरामध्ये ज्यांनी समाजसेवा केली तर असे किसनबाबा। यानंतर या कोकण परिसरालाच नव्हे तर सबंध मुंबई प्रांताला त्या काळातल्या शेतकरी आंदोलन असेल, बहुजनांचा विचार असेल, त्यांच्या लोककल्याणाचा विचार असेल, तो अगदी सरकार दरबारी पोहोचवणारे दिबा पाटील, तर अशा कैक आदर्शांना वंदन करून आज इथे मला बोलावून संजयने मोठी कोंडी केली माझी, कारण ते असं परिचय करून देताना म्हणाले होते की मी त्यांचा विद्यार्थी आहे।
पण थोडस संजय बद्दल मला इथे बोलणं भाग आहे. केवळ त्याने बोलवलंय म्हणून नाही, तर संजयचा जेव्हापासून परिचय झाला आमच्या महाविद्यालयामध्ये, की अतिशय पारदर्शी, नेक विचार, स्वच्छ काम, आदर्श विचारधारा आणि माणसाकडं माणूस म्हणून बघण्याचा जो काही एक मानवीय दृष्टिकोन आहे तो प्रत्यक्ष जगणारा असा एक वेगळा उमेदीचा पोरगा आमच्या महाविद्यालयाला आणि माझ्या विभागाला तो लाभला. तर मला हे फार कौतुकाचं आणि खूप एक वेगळं, जरी आता ते वयानं माझ्यापेक्षा लहान असले तरी संविधानानं आता आमच्यामध्ये समता आणली. तेही प्राध्यापक आहेत, मीही प्राध्यापक आहे. तर बरंच शिकण्यासारखं आहे संजयकडे. तर मी थोडस पुढे जातो. आता संजयने मला जो काही विषय दिलेला आहे, तर आज 26 नोव्हेंबर संविधान दिन संबंध भारतामध्ये, भारताच्या बाहेर जगामध्ये तो आज साजरा केला जातो आहे. मी संविधानात कुठली कलम आहे, तत्व आहे, हे आता एवढ्या कमी वेळेमध्ये मी सांगणार नाही. पण ज्या 3 संदर्भांचा आपल्याला इथे या पॉम्पलेटमध्ये संदर्भ दिला आहे, तर त्याच्याच अनुषंगानं माझ्या बुद्धीप्रमाणे यथाशक्ती यथामती मी आपल्या पुढे काही गोष्टी ठेवणार आहे. तर मित्रहो, आजचा हा दिवस तुम्हा आम्हा सर्वांच्या दृष्टीनं जो भाग्याचा आहे, तर मला ज्या पॉम्पलेटमध्ये सरांनी एक महत्वाची गोष्ट पाठवली की आम्ही भारतीय लोक, हे जे काही राज्यघटनेच्या सुरुवातीच्या ओळीमध्ये हे जे 3 शब्द आलेले, या 3 शब्दामध्ये इतका खोलवरचा अर्थ आहे की आम्ही भारतीय लोक, की या शब्दामध्येच एक ज्याला आपण म्हणूया की भारताचं जे सार्वभौम ऐक्य आहे, एकता आहे, ती या वाक्यामध्ये आहे. आणि ते संबोधन घेऊन आपण आज या वालशेत गावामध्ये हे छोटेखानी संविधान दिन साजरा करतो आहोत. आणि समोर बसलेली ही जी काही शाळकरी मंडळी आहे, तर यांच्या पुढे तो विचार संविधानाचा पोचणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्याचं स्मरण करून देणं थोडंसं गरजेचं आहे. तर त्याचे काही संदर्भ मी आपल्याला पुढे उपस्थित करणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनामागे जे काही आसपासची वालशेत असेल, पाषाणे असेल, वेळोली असेल, काजळवीर असेल, आसनगाव असेल, तर इथली जी काही या समविचारी सगळ्या याला घेऊन काम करणारी मंडळी आज ती उपस्थित आहे. तर मी त्यांना धन्यवाद देतो की आपण अनमोल वेळ काढून या व्याख्यानासाठी इथे उपस्थित राहिलात. खरं बघायला गेलं तर आम्ही भारतीय लोक हे नाव घेऊन आता या वालशेत गावामध्ये एक चळवळ सुरू झाली आजपासून, की या संविधानाचं जे काही महत्व आहे, जी मूल्य आहेत, जो विचार आहे, तो अगदी आसपासच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता ही एक लोक चळवळ आहे. आदरणीय भरत निचिते साहेबांनी जे काही मध्यंतरी 1 वर्षापूर्वी अगदी महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं उपोषणात, आणि मोठे मोठे लोक, की असा एक तरुण या गावामध्ये बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांसाठी उपोषण करतो आहे. तर हे सगळ्यांची भावना ज्यांनी पोहोचवली, तर या वालशेत गावाला त्याचाही एक मोठा संदर्भ मिळालाय आणि तो इतिहास दर्ज होईल पुढे. तर या कार्यक्रमासाठी किंवा या लोक चळवळीला जन्म देणारे आदरणीय भरत निचिते, संजय निचिते, प्रकाश निचिते, जनार्दन निचिते, धीरज निचिते, तर या सगळ्या तरुण मंडळींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. गावाला नेमकं काय दिलं पाहिजे, आपण कुठला विचार दिला पाहिजे, कुठला विचार आपल्याला जीवनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचवेल. आपल्याकडे खूप भारतामध्ये वेगवेगळ्या विचारधारा आहेत, धार्मिक विचारधारा आहेत, सामाजिक विचारधारा आहेत, शैक्षणिक विचारधारा आहेत, पण आपल्याला कुठली विचारधारा लागू पडते,
हे अचूकपणानं ओळखून या सगळ्या तरुण मंडळींनी एक छोटेखानी का होईना आज या लोक चळवळीला या निमित्तानं एक नवा जन्म, नवा आयाम दिलेला आहे। या सगळ्यांचं कौतुक आहे आणि अभिनंदन सुद्धा आहे। काजळविहीर येथून आलेले किसन निचिते गुरुजी, पाषाणे येथून आलेले अनिल निचिते गुरुजी, जगदीश निचिते, वालशेत मधील दिनेश चंदे, हरीश निचिते, कैलास निचिते, वेळोली येथील योगेश भोईर गुरुजी, शापूर येथून आलेले कुमार उबाळे सर, राजेश मोगरे सर आणि परिसरातील जमलेले सर्व सन्माननीय नागरिको, मला इथे संजयनी भाषण करण्यासाठी या विषयावर जे निमंत्रित केलं त्याबद्दल मी या सगळ्या आयोजकांचा आभारी आहे। त्याचबरोबर या पॉम्पलेटमध्ये घरोघरी 3 घटना पोहोचलेल्या आहेत। 26 नोव्हेंबर ही तारीख सेम आहे, फक्त पुढची वर्ष बदललेली आहेत। 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 2008, 26 नोव्हेंबर 2023 या 3ही घटनांचं औचित्य साधून आजचा हा जो काही कार्यक्रम आहे तो उभा आहे। सुरुवातीला भाषणाला मी सुरुवात करण्याअगोदर सांगू इच्छितो की डॉक्टर आंबेडकरांनी या देशाला नेमकं काय दिलंय हे बऱ्याच लोकांना माहिती नाही, दुर्दैवाने। तर या महामानवानं केवळ एका जातीसाठी, धर्मासाठी काम केलेलं नाही, तर अखंड भारत वर्षामध्ये जे सबंध भारतीय लोक आहेत त्यांच्या समग्र सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सुरक्षितता अशा कैक गोष्टींचा एकत्रित विचार करून ही राज्यघटना तयार केलेली आहे। आणि त्याच्यासाठी काही थोडी नाही तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या सगळ्या निर्मितीचा कालावधी आहे। त्याच्यासाठी जवळपास 384 त्या काळामध्ये संविधान सभा संसदेमध्ये चर्चेसाठी बोलावल्या होत्या आणि मला वाटतंय की त्या संविधान सभेचा एक आजच्या या संविधान सभेचा पण या गावानं भरवलेल्या संविधान सभेचा एक काहीतरी धागा आहे, परस्पर एक लिंक आहे। ती का आपल्याला आकर्षित झालं ते सगळा विषय, तर याच्या पाठीमागे एक भूमिका आपण समजून घेण्याची गरज आहे। डॉक्टर आंबेडकरांचा फारसा आपल्याला जो काही परिचय होऊ दिला नाही जाणीवपूर्वक मध्यंतरीच्या सगळ्या एक 60-70 वर्षापासून समग्र परिचय डॉक्टर आंबेडकरांचा फार सुशिक्षित जे काही असतील, वाचक जे काही असतील, वाचलेले जे असतील ते अपवाद सोडून द्या, पण बऱ्याच लोकांना अगदी महिलांपासून ते अगदी तळागाळापासून ते अगदी श्रीमंत लोकांपर्यंत सगळ्यांना एकत्रित त्यांचा जो काही एक विचार आहे तो फार उदात्त आहे। उगीच जगामधल्या काही युनिव्हर्सिटींनी त्यांचे पुतळे उभे नाही केले तिथे, की या भारतामध्ये नव्हे तर जगामधल्या शोषित, वंचित सगळ्या घटकांचा एकत्र विचार या संविधानामध्ये केलेला आहे। तर त्या अनुषंगाने आपण डॉक्टर आंबेडकरांचा जो काही एक विचारांचा वारसा आहे तो विचारांचा वारसा अगदी आपल्या गावापर्यंत जगण्यात तो दिसला पाहिजे, आला पाहिजे आणि तो शासनाला आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे तो भाग पाडला पाहिजे विचार। तर एक तुमची आमची सगळ्यांची भूमिका ही असली पाहिजे असं मला वाटतंय की घटनेमध्ये जी काही कलमं दिलेले, विशेषतः मी 2च गोष्टीचा उल्लेख करतो की नागरिकांचे हक्क आणि अधिकार या 2 गोष्टींबद्दल जे काही संविधान आपल्याला बोलतं आणि सांगतं की काय आहेत आपले हक्क अधिकार आणि काय आहेत आपल्यावर जबाबदाऱ्या, की हा देश जर आपल्याला टिकवायचा असेल तर या देशामधली माणसं सतत जागृत पाहिजे वैचारिक पातळीवर। देश झोपला तर मग सगळ्यांचं अकल्याण आहे। जसं आता आपल्या घरात एखादं कार्य असल्यानंतर आपली झोप उडून जाते, तसंच इथं सुद्धा आहे की हे संविधान टिकवण्याची जबाबदारी कुठल्या एका वर्गाची, कुठल्या एका जातीची, कुठल्या एका समाजाची नाहीये,
ती सगळ्या धर्मांची आहे. गेल्या 75 वर्षाचा जर आढावा घेतला आपण की काय दिलं संविधानानं आपल्याला, तर याचा जर सगळा मागोवा तुम्ही आम्ही जर घेऊ गेलो तर इतकी लांब लचक त्याची यादी आहे. आणखी एक गोष्ट याच्यात कथन केली पाहिजे मला, की आपल्याकडच्या तेव्हापासूनच्या आतापर्यंतच्या शासनानं पूर्ण क्षमतेनं संविधान लागू नाही केलं. दुर्दैवाने ते करायला हवं होतं. 1950ला जर आपण ते घेतलंय, स्वीकारलंय, अंमलात आणलंय, तर एकच त्याच्यातली नुसती मी एक गोष्ट संदर्भासाठी घेतो. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करा, मोफत करा, असं आपल्या संविधानामध्ये म्हटलंय. ते कोणी पाळलं? तेव्हापासून आजपर्यंतच्या लोकांनी. आज जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी दरी आहे, श्रीमंतांची मुलं इंग्रजी शाळेमध्ये चालले, 50-60 हजार रुपये फी भरतात, आणि गरिबांची पोरं मात्र झेडपीच्या शाळेत चालले. ही जी काही दरी पडली आज समाजामध्ये, ती केवळ आपण शैक्षणिक तत्व जे घटनेनं सांगितलं होतं तेव्हा, की सगळ्यांना एक समान शिक्षण द्या किमान प्राथमिक स्तरावर, तर ते आपण फार ज्याला आपण आत्मीयतेनं त्या, असं काही मी म्हणत नाही की कोणी शाळा काढल्या नाही, कोणीच कॉलेज काढलं नाही, काढले लोकांनी, पण समग्र समाज त्याच्यात गेला का शिक्षणासाठी? आजही आपण आपल्या आसपासच्या गावांचा नुसता हिशोब काढला की 10वी पर्यंत किती शिकली, 12वी पर्यंत किती शिकली, डिग्री पर्यंत किती शिकली, पदव्युत्तर शिक्षण किती लोकांनी घेतलं, तर याचा जर रेशो काढला तर आपल्याला संजय सारखे पोरं जे आज प्राध्यापक झालेत, मोगरे गुरु सर आहेत तिथे, उबाळे सर आहेत ज्याने सेवानिवृत्त झालेले, तर अशी मोजकी नावं आपल्याला दिसतील. ती संख्यात्मक का नाहीत, मोठ्या संख्येनं का नाहीत? तर 75 वर्ष एखाद्या देशाची जेव्हा जातात संविधानाच्या अनुषंगानं, तेव्हा आपल्या देशामध्ये फार जबरदस्त ताकदीनं काही व्यवस्था उभ्या करायला हव्या होत्या, पण दुर्दैवानं आपल्याकडे फार सोयीच्या भूमिका तेव्हाच्या सगळ्या शासनकर्त्या लोकांनी घेतल्यामुळे आज शिक्षण आपल्याला घटनेप्रमाणे मिळत नाहीये. त्यामुळे आंबेडकरांचं जे काही त्या काळात घटनेतलं सगळ्यांना समान वागणुकीचं जे तत्व आहे, माणसं जर शिकली तर त्यांना आपल्या जीवनातले सगळे संघर्ष, सत्य काय असत्य काय ते कळेल, जीवनातल्या अडीअडचणी सोडवण्याचा मार्ग त्यांना कळेल. जर शिकले नाहीत तर मग खूप अडचणी येतात, शिकले तर मार्ग सुलभ होतो. त्यामुळे आपल्याकडे व्यवस्था काही मुद्दाम त्या काळापासून दडवल्या गेल्या, दाबल्या गेल्या, हे आपल्याला कबूल करावं लागेल. संविधान म्हणजे नेमकं काय? तर मी असं म्हणेन की तो मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. सगळ्या माणसांना एकत्र आणून किंवा सगळ्या माणसांचा लोककल्याणाचा मार्ग मोकळा करून सगळ्यांना समान संधी देणारा, नाही कागदावर त्या काळात एक आदर्श घटना, जेव्हा या राज्य घटना तयार कोण करेल अशी जेव्हा चर्चा सुरू झाली, त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू, इंग्रज माणसाचं नाव त्यांनी दोघांनी त्या काळामध्ये घेतलेलं होतं की अरे आपण आपल्या भारताची राज्यघटना त्यांना देऊ द्यायला. पण जेव्हा महात्मा गांधींकडे हा प्रश्न गेला की त्यांच्या लक्षात आलं की बाहेरच्या माणसाची गरज नाही आपल्याला, आपल्या देशात असा एक माणूस आहे की जो मोठ्या क्षमतेनं राज्यघटना लिहू शकतो, आणि डॉक्टर आंबेडकरांचं नाव महात्मा गांधीजींनी त्या काळामध्ये पुढे आणलं. त्यांच्यासाठी त्या काळात निवडून येण्यासाठी किती किती कष्ट करावे लागले काँग्रेस पक्षाला. त्यावेळेला आंबेडकरांना सुद्धा आश्चर्य वाटलं होतं की अरे कसं काय हे सगळं, आणि त्यात एक घटना समिती मसुद्याचे ते अध्यक्ष झाले. त्यावेळेला तर त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं की सदस्य झालं ठीक आहे, पण प्रमुख मसुदा समितीचे. तर माझं एवढंच सांगणं होतं यामागे की जर आपल्याला बुद्धिमान सगळी जर पिढी घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही.
आंबेडकर एवढे मोठे का झाले, तर केवळ आणि केवळ शिक्षण. आज आपण सगळे पालक लोक तुम्ही आम्ही आपल्या आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी जीवाचं रान करतो, कर्ज काढतो, आणि ते केलंच पाहिजे. प्रत्येक पालकांना, मुलगा असेल मुलगी असेल भेद न करता आपल्या क्षमतेनं उच्च शिक्षणाच्या चढत्या पायऱ्या त्यांना दिल्याच पाहिजेत. आपण शिकलेला असो नसो, पण आपल्या मुलांनी ते शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार आहे. ते सगळा विकास शिक्षणानं साध्य करता येतो. थोडस मुद्दाम विषयांतर करतो. 18 विश्वाचं दारिद्र्य माझ्या घरामध्ये होतं. शिक्षणाचा आई वडिलांना गंध नव्हता. अशा घरात जेव्हा माझी आई, माझी माई, तिला काही कुठून सुचलं कळलं नाही, पण शिक्षणासाठी तिनं त्या काळात घेतलेला जो आग्रह होता आमच्या सगळ्या तिन्ही भावंडांसाठी, गावी नीट घर नाही, जमीन नाही, सगळं हातावर पोट, पण तिला कुठून ती एक बुद्धी सुचली की मुलांना शिकवलं पाहिजे. आणि आम्ही त्या काळामध्ये आईचं जे काही सारखं शिक्षणाचं महत्व आहे ते आम्हाला सांगायची ग्रामीण भाषेमध्ये. आम्ही ते मनाच्या पटलावर काळजावर कोरून ठेवलं. माझी आई मला नेहमी सांगायची की आमचं जे ताट आहे ते तुम्हाला नको, तुमचं ताट वेगळं पाहिजे, की आमच्या ताटात काहीच नाही, पण पुढे जाऊन तुमच्या ताटात 5 पक्वान्न येतील, शिका, मोठे व्हा. आम्ही सुद्धा शिक्षणासाठी जीवाचं रान केलं. तसं डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा शिक्षणासाठी जीवाचं रान केलं. आणि शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे, हक्क आहे, तो आपल्याला राज्यघटनेनं प्रत्येकाला दिला पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये एक तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे की नातेवाईक असो, आपला असो, दुसरा असो, जेव्हा जेव्हा आपल्या गावातला असा एखादा हुशार विद्यार्थिनी मुलगा दिसेल तो आपण हेरला पाहिजे. त्याला चमकदार पद्धतीने सगळा उभा करून त्याच्या जीवनाचे जे काही दरवाजे असतील पुढले. बऱ्याचदा आपल्याला सामूहिक गावानं काही काही मुलांना शिकवलं, कुठं पोरं गेली ती. तर हा जो काही शिक्षणाचा हक्क आणि अधिकार घटनेमध्ये सांगितलाय तो आपण आपल्या पातळीवर सुद्धा ठरवून चांगल्या पद्धतीने तो पुढे घेऊन जाता येतो. डॉक्टर आंबेडकर हे ज्वलंत उदाहरण आहे भारतासह संबंध जगामध्ये. त्याचबरोबर आंबेडकरांचं हेही आपल्याला सांगितलं पाहिजे राज्यघटनेच्या अनुषंगानं. आजचा संविधान दिन आपण साजरा करतोय त्या अनुषंगानं, की बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये जाणीवपूर्वक की या देशाला जर जगाच्या नकाशामध्ये उंचीवर जर न्यायचं असेल तर धर्म, जात, विचारधारा याच्या पलीकडे जाऊन लोकांची सगळी प्रतिष्ठा राखली पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अखंड सगळ्या जीवनामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा ही सर्वश्रेष्ठ मानली. तो गरीब असला तरी चालेल, पण त्याच्या जगण्यामध्ये स्वाभिमान असला पाहिजे. आत्या लाडक्या बहिणीने काय घोळ केलाय आपल्या सगळ्यांना माहिती. आता ती योजना चांगली आहे का वाईट आहे हा माझा विषय नाही. विषय हा आहे की आपण एक चंद योजनांच्या मागे जाऊन आपल्या राज्यघटनेला ज्या काही एक आवश्यक गोष्टी आहेत त्या विसरत तर नाही आपण, की आपल्याला आपलं भविष्य कशात आहे, आपले प्रश्न कुठले आहेत. आजचे आपले सगळे प्रश्न जर आजूबाजूचे बघितले आपण तर प्रचंड बेरोजगारी आहे, प्रचंड महागाई आहे, शिक्षणाचा वाढता खर्च आहे, डिझेल पेट्रोलचा सगळा तुम्हाला गॅसचा सगळा दर माहिती आहे. मी काही कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या विचारधारेचा नाही, फक्त आपल्याला जमिनी वास्तव आज आपल्या आजूबाजूला काय आहे. मग आपल्याला जे काही एक जाहिरातीच्या माध्यमातून भरवलं जातं तर त्यावेळेला आपण सुद्धा या सगळ्या
गोष्टींच्या पाठीमागे सतर्कतेनं विचार केला पाहिजे असं मला वाटतं. की आणखी एक गोष्ट याला जोडून सांगतो मी की डॉक्टर आंबेडकरांनी या सगळ्या भारतातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या माणसांचा प्रचंड अभ्यास केला, धर्माचा अभ्यास केला, शिक्षण व्यवस्थांचा अभ्यास केला, राजकीय व्यवस्थांचा अभ्यास केला, जगामधल्या भारतामधल्या. त्यांची एक एक पुस्तकं जर तुम्ही बघितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. रात्र रात्र माणूस तो वाचत बसायचा. कशासाठी? तर आपल्या भारताला उज्ज्वल करण्यासाठी, आपल्या भारतातल्या सामान्य लोकांची जी काही सुखदुःख आहेत ती सुखदुःखातून ती जनता बाहेर आली पाहिजे, एवढी सगळी तळमळ डॉक्टर आंबेडकरांची होती. केवळ त्यांनी जर ठरवलं असतं त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जाऊन मोठ्या पदावर काहीतरी मिळवू शकले असते ते. पण त्यांनी जसं भरत निचिते साहेबांनी लोककल्याणाचा जो काही मार्ग आहे, चळवळीचा जो काही मार्ग आहे, तो उपनशनाच्या माध्यमातून सगळ्यांना जाणवून दिला, तो शासनाला, सामान्य लोकांना, की हे प्रश्न सुटले पाहिजेत आपले. त्याचा आग्रह धरला त्याने. तसं त्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सबंध भारतीय माणसांचा एकत्र विचार, समृद्धीचा, सुखाचा, त्यांच्या सगळ्या समतेच्या, प्रतिष्ठेचा एकत्र विचार करून त्या काळामध्ये राज्यघटनेत काही कलमं त्यांनी जाणीवपूर्वक घातली. ज्या वेळेला पंडित नेहरूंनी 1946ला ठराव मांडले की बाबा आता आपण कशी राज्यघटना बनवायची, आणि त्या ठरावामधल्या सगळ्या तरतुदी जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी बघितल्या, तो विषय मला वाटतं भरत निचिते साहेबांशी सुद्धा निगडीत आहे तो, की त्यांनी त्या काळामध्ये तो ठराव वाचल्यानंतर एक सुझाव केला होता की त्यामध्ये शेती, शेतकरी आणि उद्योग यांचं राष्ट्रीयकरण सरकार पातळीवर झालं पाहिजे. तो केंद्रवृत्ती विचार ठरावामध्ये नाहीये. कारण आज हे आपले प्रश्न जे आहेत बळीराजाचे ते काही सुटले नाहीत. ते 75 वर्ष आपण स्वातंत्र्याची सांगतो खरी, पण शेतकऱ्यांची दुःख आजही तशीच आहेत. भाषणबाजी करतात, घोषणाबाजी करतात, मतं घेऊन निघून जातात आणि दुःख आहे तशीच आहे. मग एवढ्या मोठ्या काळात ती का नाही सुटू शकली? जर आंबेडकरांनी 1946ला त्या ठरावामध्ये ते घालायला लावलं चर्चा करून घटनेमध्ये की शेती आणि उद्योग यांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, आणि उपोषणाचा मला वाटतं एक धागा भरत साहेबांचा हाही होता की खाजगीकरणाला विरोध. इकडे तर आंबेडकर साहेब म्हणतात की राष्ट्रीयकरण करा या गोष्टीचं, आणि आपल्याकडे सुसाट खाजगीकरण चालू आहे. ते अगदी काँग्रेसच्या काळापासून चालू आहे, आत्ताच नाही. आता जरा जोरात वेग आला खाजगीकरणाला. अगोदर थोडी गाडी कमी चालायची, गाडी होतीच खाजगीकरणाची, पण आता सुसाट, जसं वंदे भारत सुसाट. आज खाजगीकरणामुळे नेमकं कुणाचा फायदा होणार आहे? आपल्याला सांगितलं जातं हजारो लाखो नोकऱ्या निर्माण होतील, याच्यामध्ये एवढं कल्याण आहे. पण खाजगीकरणाचा एक ठळक मुद्दा असा आहे की तिथं भांडवली सगळा जो काही बाजार चालतो खाजगीकरणामध्ये, जो पैसा टाकेल त्याला दुप्पट पैसा मिळेल. पैशावर पैसा उभा राहतो खाजगीकरणामध्ये. मग गोरगरिबांना ते नेमकं कुठून मिळणार आहे? खाजगीकरणातून मिळणार नाही. सुरुवातीला तर जिओचं कार्ड फ्री होतं. आज जा बरं जिओचं कार्ड घ्यायला 100 रुपये मोजावे लागतात. सरकारी जी काही एक ज्याला आपण म्हणूया नियोजन किंवा ज्याला आपण एक सवलती त्या काळामध्ये घातल्या गेल्या आंबेडकरांनी जाणीवपूर्वक चर्चा करून, तर ते त्या काळामध्ये घातलं, पण त्याची अंमलबजावणी मात्र आपल्याकडे नीट झाली गेली नाही. म्हणून मी सुरुवातीला तो मुद्दा आणला होता की आपल्याकडे राज्यघटनेची जी अंमलबजावणी आहे ती पोटतिडकीनं जी व्हायला पाहिजे होती ती गेल्या 75 वर्षामध्ये नाही झाली आपल्याकडे.
त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये मी जेव्हा इंटरव्ह्यू देत जात होतो त्यावेळेला तर मागासवर्गीयांच्या जागाच भरत नव्हते. नॉट सुटेबल, शेरा मारायचे, पुढे जाऊ द्यायचे. काही एखादा शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, तो जर तळागाळातून येत असेल तर सुरुवातीला तो चाचपडेल मुलाखतीमध्ये, पण त्याला संधी तरी दिली पाहिजे. आणि जोपर्यंत संधी मिळत नाही त्या व्यक्तीला, तो उभा कसा राहील? त्या काळामध्ये नॉट सुटेबलच्या नावाखाली भरपूर आपल्याकडे ज्या रिझर्वेशनच्या जागा आहेत त्या ओपन मधल्या लोकांनी त्या काळामध्ये ताब्यात घेतल्या. हेच जर त्या काळामध्ये जर जो आला रिझर्वेशनचा त्याला संधी द्या, त्याला थोडासा अवसर द्या, त्याला उभं करा, तर मला वाटतं चित्र वेगळं झालं असतं आपल्याकडे. पण आपल्याकडे आता मी हे संदर्भ तुटक तुटक वाटतील तुम्हाला, पण ते तुमच्या आमच्याशी जगण्याशी रिलेटेड आहेत ते, आणि ते घटनेच्या अनुषंगानंच आहे. घटना काय म्हणते आपल्याला? सर्वांना समान संधी द्या, सर्वांना समान संधी द्या. संधी जर दिली गेली नाही तर काय होतं हे तुमच्या आमच्या घरापासून ते अगदी सगळीकडे पाहिलं, आपण त्याचं घेऊ शकतो अनुभव. एखाद्याला जर संधी मिळाली तर त्या संधीचं तो चीज करतो, सोनं करतो तो. त्यामुळे आंबेडकरांनी अतिशय ज्याला आपण सावध भूमिका घेऊन की या भारताचं जिथं जिथं आपल्याला कल्याण करता येईल तिथं तिथं डॉक्टरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून कल्याणाचे मार्ग सांगितले. पण आंबेडकर जेव्हा सुपूर्त करत होते त्यावेळेला जे शेवटचं भाषण केलं होतं त्यांनी घटना देताना, त्यावेळेला जो इशारा दिला होता, संविधान जर चांगल्या माणसांच्या हातात गेलं तर संबंध जग बदलेल, आणि जर चुकीच्या माणसांच्या हातात जर संविधान गेलं तर ज्याला आपण म्हणूया अकल्याण, कल्याण नाही होणार. आणि मग आपल्याकडे जे काही आज विकास दिसतो आपल्याला तो कुणामुळे आहे तर पहिलं त्याचं श्रेय संविधानाला जातं, नंतर ते राबवणाऱ्या त्या काळातल्या ज्या काही यंत्रणा असतील शासनाच्या त्यांना जातं. त्यानंतर जसं आता शहापूर आणि या परिसरामध्ये समाजसेवा करणारे जे लोक आहेत, शिक्षण संस्था शाळा काढणारे जे लोक आहेत, घटनेमध्ये सांगितलं की बाबा शाळा शिकवा पोरांना म्हणून गावात कुणीतरी शाळा काढतो. सगळे तळागाळातले लोक आपल्या मुलांना शाळेत टाकतात. हे 75 वर्षात आपल्याला जे काही प्रगतीचं रूप पाहायला मिळतं त्याच्या पाठीमागे अनेकांचे हात आहेत. पण मूळ जो गाभा आहे तो संविधानाचा आहे. शिक्षणाचा अधिकार संविधानाच्या अगोदर आपल्याला जर बघितला त्याच्यासाठी किती जीवाचं रान करावं लागलं फुले दाम्पत्याला सगळ्यांना माहिती आहे. मुलींना तर शिक्षण जवळजवळ नाहीच सांगितलं होतं. त्या काळामध्ये पोत्यात घालून मुली सोडत होते पालक, भिडेवाड्यामध्ये पोत्यात घालून. जसं आपलं साखरेचं पोतं असतं, भाताचं असतं, त्याला छिद्र छिद्र करायची पोत्याला श्वास घेण्यासाठी मुलीला, आणि असं गाठोडं टाकायचे पाठीवर आणि गुपचूप काहीतरी ओझं घेऊन चाललाय असं दाखवायचं आणि ते जाऊन त्यातून मुलगी शाळेत सोडायची. असं संघर्ष त्या काळामध्ये जर मुलींच्या शिक्षणासाठी आपल्याला करावा लागलाय तर आज थोडस आपल्याला आजूबाजूला खूप सुविधाजनक असं वातावरण आपल्या आजूबाजूला आहे. त्यामुळं डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेच्या रूपानं आपल्याला जी काही एक भारताची पायाभरणी केली, मजबूत अशी पायाभरणी केली. पुढे आपण वर शिखर आणि मोठा ज्याला आपण म्हणूया की जसं आता हे बाजूला मंदिर आहे त्याला कळस आहे, तर राज्यघटनेच्या सगळ्या अंमलबजावणीचं कळस होण्याचं काही चित्र अजून आपल्याकडे देशामध्ये पाहायला मिळत नाही. ते लवकरच पाहायला मिळो अशी आशा करू. नकारात्मक बोलणं काही खरं नाही, ते सकारात्मकता आपण जपली पाहिजे, ठेवली पाहिजे. न्याय प्रक्रियेतून सगळ्यांना जे काही घटनेतून एक हक्काची बाजू दिली, जसं आता उपोषणातून एक न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना, गरिबांना, ही भूमिका होती.
पण आजही आपल्याला आजूबाजूला बघितलं तर न्यायनिवाडे वगैरे, न्यायालय वगैरे, आज सगळी प्रकरणं, जसं शिक्षकांच्या जागा 2015 पासून बंदच आहेत, जवळपास भरल्याच गेल्या नाही. तसंच न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. त्याच्याबद्दल कोणीच काही फारसं बोलत नाही. आणि जे बोलतात त्यांना कुठल्या कुठल्या संकटाला सामोरं जावं लागतं हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. पण बोलण्याचं थांबलं पाहिजे का? जसं मी आत्ता बोलतोय त्या गोष्टीबद्दल, ही कोणाच्या विरोधातली विचारधारा नाही. ही तुमच्या आमच्या मनाला जी काही झळ लागते, 30-30 वर्ष जर जमिनीच्या लवात चालत असतील, माणूस फार मरून जातो, न्याय येत नाही. मग न्याय येण्यासाठी नेमकं घटनेत नाही का सांगितलं? काय सांगितलंय ना. पण त्या घटनेवर अंमलबजावणी करणारी जी विचारधारा आहे ती गंभीर असली पाहिजे. नाही, मास्तर जर शाळेतच नाही तर काय होणार त्या मुलांचं? जजच भरला गेला नाही तर मग ते प्रकरण सगळी पेंडिंग राहणार. मग जर आश्वासन जर घटना देते इथे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, तर त्या न्यायाचं पुढं काय होतं नेमकं? हा खरंच शोचनीय भाग आहे. त्यामुळे घटनेचा अन्वयार्थ आपल्याला खूप वेगळ्या कागदावर वेगळा लावता येतो आणि वास्तवात आपण जेव्हा शिरतो त्यावेळेला आपल्या अंगावर अनेक काटे उभे राहतात की हा जो काही अपुरेपणा आहे आजूबाजूच्या वातावरणात जो चाललेला आहे, की अगदी ज्याला आपण राट पद्धतीनं तो चाललेला आहे, तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला अधिकार आहे बोलण्याचा, लिहिण्याचा, सांगण्याचा, प्रचार करण्याचा. तो आपण केला पाहिजे. आंबेडकरांनी भाषण स्वातंत्र्य दिलंय, लेखन स्वातंत्र्य दिलंय. जर आपण आपला आवाज जर नाही उठवला तर बाहेरचे लोक आवाज उठवणार नाहीत आपल्यासाठी. आपला आवाज आपणच उठवला पाहिजे. का? तर ही जी काही अगदी संतांच्या पासून ते आतापर्यंत, महामानवांपासून आतापर्यंत जी काही विचारधारा आहे, जसं भरत निश्चित यांनी सांगितलं की वडिलांनी ते काम सुरू केलं होतं, ते आता मला सुरू करायचं आहे, पुढं माझ्या त्या पोराला सुरू करायचं आहे. ही जर अखंड सगळी कार्याची धुरा जर कुणी सांभाळली गेली नाही, शासन करेल असं म्हणून आपल्याला गप्प नाही बसता येत. तर राज्यघटनेत मध्ये जे काही आपले मानवी हक्क अधिकार आहेत तर त्याच्यासाठी आपण झगडा केला पाहिजे. म्हणजे भांडलं पण नाही पाहिजे हातात काही काठी घेऊन वगैरे. आपण वैचारिक लढा उभा करू शकतो आणि तो आपला हक्क आहे संविधानानं दिलेला. त्यामुळे मी पुन्हा एकदा या निमित्तानं भरत निचेते साहेबांचा आभार मानतो की त्यांनी आपल्या या सगळ्या उपक्रमातून केवळ महाराष्ट्राला नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्या काळातली जी काही उपोषणं गाजली तर या गावामधल्या एका सुजाण नागरिकानं प्रश्न उचलले आणि सबंध मीडियामध्ये त्या काळातल्या आपले सगळे प्रश्न गेले. तर असा एक माणूस गीता जागता आपला या सभेमध्ये उभा आहे. तो संविधानावर असलेली अपार निष्ठा म्हणून तो आपल्या सगळ्यांच्या मध्ये. तर पुढे थोडस मी आणखी हे करतो की आता जसं आपण शहीदांना श्रद्धांजली वाहिली तर ही जी काही सगळी, मग संदीप उन्नीकृष्णन असेल, अशोक कामटे असतील, विजय साळसकर असतील, करकरे साहेब असतील, बरीच त्या काळामध्ये अगदी वेगवेगळ्या तरुण असतील, मध्यम वयाचे असतील, सगळे जवान त्या सगळ्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झाले. त्या शहीदांना कोटी कोटी प्रणाम आहेत माझे. का शहीद झाले ते? तर तुमच्या आमच्या रक्षणाची राज्यघटनेनं दिलेली त्यांना जी जबाबदारी होती की तुम्ही सामान्य जनतेचं रक्षण करायचं आहे, ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. आणि त्या पदावरची ही माणसं लगबगीनं गाड्यामध्ये धावली आणि जे काही मुंबईचं आपलं बृहन्मुंबईचं जे काही कार्यालय आहे, कामा हॉस्पिटल वगैरे, त्या भागामध्ये तो सगळा दहशतवादी हल्ला सुरू होता. सामान्य जनतेचं रक्षण करण्यासाठी हे सगळे अधिकारी लोक धावले. 26 नोव्हेंबर 2008 ला आणि आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ते शहीद झाले.
या देशामध्ये त्यांची जी काही शहीद होण्याची जी काही घटना आहे ती अजरामर तर झाली, पण त्याच्यातून एक सगळ्यांना आपल्याला एक सूचन झालं त्या घटनेनं की ज्यांच्यावर जबाबदारी आहे न्यायाची, सुरक्षितेची, तर त्या लोकांनी जीवाची पर्वा न करता ती आपली बाजू जबाबदारी चोखपणे पार पाडायची आहे. आणि आपले हे सगळे जवान त्या काळामध्ये शहीद झाले. तर ते खरं बघायला गेलं तर न्याय राज्यघटनेनं दिलेलं जे न्यायप्रविष्ट संरक्षण आहे सामान्य जनतेचं, त्या प्लॅटफॉर्मवर अंधाधुंद गोळीबार सुरू होता. त्यांना अडवणं 1-2 लोकांचं काम नव्हतं. तरी सुद्धा तेवढ्या सगळ्या बाहुगर्दीमध्ये ते जवान शिरले, धारातीर्थी पडले. पुढा हा इतिहास सगळा लिहिला गेला. आज त्यांची आठवण का करायची आहे या संविधान सभेमध्ये की या भारताला, महाराष्ट्राला जी वीरांची, वैभवांची जी काही पार्श्वभूमी आहे, धीरोदात्त पराक्रम करणाऱ्यांची जी पार्श्वभूमी आहे ती फार उदात्त आहे, मोठी आहे. ते संस्कार किमान इथे पुढे बसलेल्या, मागे बसलेल्या सगळ्या नव उमेदीच्या वर्षात जगणाऱ्या सगळ्यांना त्याग, लोकांच्यासाठी त्याग, सामान्यासाठी त्याग करणं, याच्यामध्ये खरा धर्म आहे. हे अनेकांनी सांगितले, घटनेने तेच सांगितले. घटनेमध्ये जे काही सर्व धर्म समभाव, कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही, कुठलाही धर्म खालचा नाही, कुठलाही माणूस मोठा नाही, कुठलाही माणूस नीच नाही, खालचा नाही, सगळ्यांना समान लेखलंय राज्यघटनेनं. म्हणून आता मध्ये मतदान झालं आपलं, गरीबातला गरीब सुद्धा जो काही मत द्यायला गेला त्या मताची किंमत ही सारखीच होती. आणि तिकडे अडाणी अंबानी मत द्यायला गेले असतील त्यांच्याही मताची किंमत सारखीच होती. भले ते मताच्या पातळीवर समान आहे, बाकीचं काय. तर राज्यघटनेनं हा पण विचार केला होता की सामान्य माणसाच्या संरक्षणाची जबाबदारी ही त्या त्या काळात शासन करती जी जमात आहे, जे अधिकारी आहेत, जे हुद्द्यावर आहेत, त्यांची ती जबाबदारी आहे. आणि ती या सगळ्या वीरांनी पार पाडली. तिसरा एक संदर्भ देऊन मी फार आपला वेळ घेत नाही. तुम्ही म्हणाल की आता लेक्चर देतायत का काय सर, आता थांबवणार कोण यांना, तर तुम्ही एकदम संजयकडे फार वेळ बघत बसाल. मी शेवटच्या भागाकडे येतो की या घटनेचा जो शेवटचा संदर्भ आहे की जसं आता संजयनी सांगितलं की उपोषण हे काय आहे, हत्यार आहे, शस्त्र आहे. ते कुणाला मारण्यासाठी नाहीये, कुणाला जखम करण्यासाठी नाहीये, ते कुणाला घायाळ करण्यासाठी नाही अजिबात. उपोषण हे कशाचं माध्यम आहे तर स्वतःला आत्मक्लेश करून घ्यायचा, अन्नाचा त्याग करायचा, पाण्याचा त्याग करायचा, समाजासाठी वाणीतून, विचारातून बोलत राहायचं की मी हे का करतोय, कुणासाठी करतोय, किती दिवस करणार आहे. उपोषणाच्या पाठीमागची जी काही एक सामाजिक कळकळ आहे, भूमिका आहे, ती सुद्धा 26 नोव्हेंबर 2023 आज जवळपास वर्ष झालं. जेव्हा हा तरुण उपोषणाला बसला असेल आणि आपण जेव्हा घराघरात जेवत असू, आपल्यालाही वाईट वाटलं असेल, अरे आपला भरत बसलाय की आपण जेवतोय. तो विषय तुमच्या आमच्या डोक्यातून गेला नसेल, या वारसेत गावातून नसेल गेला, काजळवीर मध्ये नसेल गेला. की उपोषण हे जे काही शस्त्र आहे कशासाठी वापरायचं ते तर सर्वसामान्य माणसाचे हक्क आणि अधिकार जिवंत राखण्यासाठी. आणि खरं बघायला गेलं तर हे काम भरत निचिते साहेबांनी फार जोरकसपणाने त्या काळामध्ये संबंध, आम्ही आमच्या घरात बातम्या वगैरे बघायचो, संजयला म्हणतो अरे निचिते आडनाव आहे, ते म्हणायचे माझेच आहेत, ते आमच्याच विचाराचे आहेत. हा जो काही महाराष्ट्राला जर पुढे घेऊन जायचं असेल
तर मी शेवटी एवढंच सांगेन, सगळ्यांना कळकळीनं विनंती करेन की आपलं जे काही असेल घरादाराचा, आपण कुठल्या समाजाचे आहोत, धर्माचे आहोत, विचाराचे आहोत, ते बाजूला सारून देऊ आपण. पण जर देश टिकला नाही, आज झालंय काय, आजूबाजूला लोकांची राज्य आहेत पण लोकांसाठी राज्य नाहीये. लोकांची राज्य आहेत ना, बाप खासदार आहे, पोरगा आमदार आहे, बायको सभापती झाली तिकडे. ही काय झाली, आता लोकांची राज्य उभी राहिली आपल्याला गेल्या 50-60 वर्षामध्ये. पण लोकांच्यासाठी राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. रयतेचा राजा काय म्हणतो आपण, रयतेसाठी जगला, रयतेसाठी खपला, रयतेसाठी त्या माणसानं जीवाचं रान केलं. भाजीच्या देठाला सुद्धा कोणी हात लावण्याची हिंमत नव्हती तेव्हा. छत्रपतीने आदेशच काढले होते, एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाळलेलं झाड असेल, तिकडे राहुट्या टाकायच्या असतील, तुम्हाला लाकडं वाळलेली पाहिजे असतील, तर तुम्ही डायरेक्ट राजाची माणसं म्हणून तोडायचं नाही, ते तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही त्या शेतकऱ्याला भेटा, त्याची मान्यता घ्या, त्याचा मोबदला द्या. आता वाळलेलं झाड तोडायचं आहे, मोबदला द्या तुम्ही, मग ते तुम्हाला त्याच्या परवानगीनं, मान्यतेनं ते झाड तोडून तुम्ही त्याच्या राहुट्या बनवा राहण्यासाठी. इतकं तळात जाऊन ज्या राजांना आपल्याला ही आदर्शाची विचारधारा दिली, त्याच महाराष्ट्रामध्ये आज काय चित्र आहे आजूबाजूला, सगळी घराणी सुरू झालेली. आज एक निवडणूक जर लढवायची असेल सरपंचाची, तरी तुमच्या आमच्या आवाक्याच्या बाहेर प्रकरण आहे ते. घटना तर सांगते की बाबा सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, सत्ता पसरली पाहिजे सगळीकडं, गोरगरीब जनतेपर्यंत सत्ता गेली पाहिजे. आपल्याकडे उलट प्रवाह सुरू झालाय, सत्तेचं केंद्रीकरण सुरू झालंय. सत्ता जमवा, सत्तेसाठी वाटेल ते मार्ग घ्या, सत्तेशिवाय काही नाही. आज हे जे काही देशामध्ये चित्र चाललेलं आहे ते मला वाटतं संविधानाच्या विरोधी चित्र आहे. याच्यावर चाप सुजाण नागरिक म्हणून आपल्याला घटनेनं अधिकार दिलेले, ते जर आपण योग्य जागी वापरले तर आपल्याला जे काही लोकांचं राज्य आहे, छत्रपतींच्या मनातलं राज्य आहे, राजर्षी शाहू महाराजांच्या मनातलं राज्य आहे. मगाशी मी त्यांना आरक्षणाचे जनक म्हटलं, खरोखर आहे ते. एवढा मोठा राजा कसा जगला, कसा वागला, आपण चरित्रातून वाचतो नाही. फक्त एक संदर्भ सांगतो, थोडासा वेळ देतो. मेलेलं जनावर गावात पडलेलं, त्या काळातले महारमान लोक त्यांना गावाबाहेर नेऊन टाकायची गावकीची कामं होती. राजा त्याच रस्त्याने चालले होते, राजर्षी शाहू महाराज. आणि ते एवढं जडशील जनावर त्या 2-4 लोकांना खडबडीत रस्त्यावरून ओढता येत नव्हतं. राजांनी ते बघितलं, घामाघूम झालेले तिघे स्वतः उतरले. तो कासरा हातात घेतला, सगळे वर बसलेले त्यांचे अधिकारी लोक, अरे काय राजा आहे, कसं काय असं करतोय, त्यांना वाटायला लागलं. त्या सामान्य माणसाच्या, कष्टकरी माणसाच्या जीवामध्ये जी काही घालमेल आहे, हे जनावर आपल्याला बाहेर नेऊन टाकायचंय. नाही टाकलं तर आपल्याला सजा आहे गावातल्या लोकांची, पाटलांची. घामाघूम झालेले होते. महाराज उतरले गाडीतून, तो सगळा दोरखंड उडू लागले. आता महाराजच उतरले म्हणल्यावर बाकीचे उतरले रथातून. तर इतका सामान्यांचा विचार करणारा राजा राजर्षी शाहू महाराज. तर हा सगळा जर आपल्याला शाबूत ठेवायचा असेल वारसा, तर आज जी काही तुम्ही सभा या गावामध्ये भरवलेली आहे, संविधान सभा, तर अशा खूप संविधान सभा लोकांच्या हितास्त, लोकांच्या विचारांच्या कल्याणासाठी आपल्याला त्या गावोगावी भरवाव्या लागतील. आणि हा जर जागर आपण सातत्यानं जर केला नाही, तर ही समोर बसलेली जी छोटी मंडळी आहे, तर यांच्या हक्कांवर, अधिकारांवर उद्या जाऊन गदा येणार आहे. आणि ते जेव्हा आपल्याकडे बघतील
की आमच्या पालकांनी नीट भूमिका नाही बजावली त्या काळामध्ये. त्यांनी जर आमच्यासाठी काही त्या काळामध्ये जर आवाज काढला असता तर आज आमचं जीवन एवढं दयनीय होणार नाही. तर ह्या सगळ्या खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण वेळेचं भान मी ठेवतो. शेवटी मी आपल्या सगळ्यांना काय म्हणतो धन्यवाद देतो की आपण एवढ्या शांत चित्तेनं ऐकलं. मला माहिती नाही संविधानातल्या किती गोष्टी मी पोहोचवल्या, पण तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत असलेली पण संविधानामध्ये ती अधिकृत असलेल्या विचारांची बाजू मी माझ्या बुद्धीनं आपल्या पुढे ठेवली. मला या सगळ्या आम्ही भारतीय लोक, मला हे शीर्षकच एवढं आवडलंय की मी त्या शीर्षकाच्या प्रेमातच पडलोय की किती सगळ्यांना एकत्र सोबत घेऊन पुढे जायचा विचार त्या 3 शब्दांमध्ये आहे. तर आमचे मित्र संजय निचिते यांचे आणि भरत निचिते आणि त्यांचा सगळा जो काही आयोजकांचा मोठा एक गट आहे त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मला इथे बोलवलं, आपण ऐकलं शांत पद्धतीने. सगळ्यांचे धन्यवाद, आभार. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.